आपल्या सामाजिक व राजकीय कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले घुग्गुस काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर रात्री 8 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीद्वारे गोळीबार केल्याच्या घटनेने दहशत माजली आहे। काँग्रेस अध्यक्ष हे घराबाहेर मोबाईलवर बोलता बोलता घराच्या आत गेले असता जोरदार आवाज आला। त्यांचे भाडेकरू घरातून बाल्कनीत कशाचा आवाज आला म्हणून पाहायला आले असता त्या ठिकाणी बंदुकीची गोळी पडल्याचे लक्षात आले। रेड्डी यांनी घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस तपास करीत आहेत। गोळीबाराच्या घटनेने शहरात दहशत वाढली असून जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली असून नुकतेच चंद्रपुरात एका पोलिसाची हत्या करण्यात आली आहे। हे प्रकरण ताजे असतानाच एका राजकीय नेत्यावर झालेल्या गोळीबाराने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रकरण मोठ्या संख्येने वाढत असून आज घुग्गुस शहरातील काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबारीचं प्रकरण झालेलं आहे। सुदैवानं ही गोळी कुणालाच लागली नाही, मात्र गुन्हेगारांचं प्रकरण घुग्गुस शहरातही खूप मोठ्या संख्येने वाढत आहे। राजकीय वैमनस्यातून ही गोळीबार झाल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे। आमचा आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती आहे, घुग्गुसच्या ठाणेदार साहेबांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाचा शहानिशा करावी, पूर्ण तपास करावा व आरोपींना जेरबंद करावा, अन्यथा घुग्गुस काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। नमस्कार। करीबन 8:30 के दरमियान मुझे कॉल आया था। मैं बाहर निकल के बात कर रहा था। मेरी 5-10 मिनट बात होने के बाद में मैं घर के अंदर जैसा गेट के अंदर आया हूँ वैसे ही एक फायर किए का साउंड मुझे सुनाई दिया। मैं वैसे बाहर जाकर देखा तो मेरी बालकनी में एक गोली गिर के मुझे मिला है और कौन किया कैसे किया मुझे पता नहीं, लेकिन मैं घुग्गुस थानेदार को मैंने फोन करके इसके बारे में बताया और एसपी साहब को भी मैंने बताया। वहां से उन्होंने भी टीम भेज के जांच करने बोले। जिसने भी ये काम किया उसके ऊपर जरूर जल्दी से जल्दी पकड़ के उसके ऊपर कार्रवाई, ऐसा मांग हमारी है। तो फिलहाल तो अभी नहीं है, कल तक हम सोचते कि क्या क्या कौन अपने साथ में ऐसा कर सकता है, उसका थोड़ा सा करके हम लोग पुलिस स्टेशन में उसके ऊपर एफआईआर कराने वाले हैं।